नमस्कार. मी शीतल कांडेलकर, शिक्षक आघाडी शहर अध्यक्ष, आम आदमी पक्ष, पुणे शहर. आज एका महत्त्वाच्या विषयावर आपण YouTube या माध्यमातून बोलणार आहोत. लोकांची मानसिकता, विचार करण्याची क्षमता हाही विषय थोडासा आपण इथे घेणार आहोत. गेले कित्येक दिवस झाले 2022च्या टेटनुसार जी शिक्षक भरती होणार होती, जी 14 वर्षानंतर होत आहे, त्याचा पाठपुरावा मी स्वतः सर्वात प्रथम मी इथे क्लिअर करते. मी या व्हिडिओमध्ये फक्त स्वतःविषयी बोलणार आहे. माझे मत, माझी भूमिका काय आहे याविषयी मी इथे बोलणार आहे. गेल्या 14 वर्षापासून जी शिक्षक भरती रखडलेली होती, 2017मध्ये कुठेतरी ती शिक्षक भरतीची सुरुवात झालेली असताना काही कारणास्तव अभियोग्यताधारकांनी याचिका टाकल्यात, कोर्ट केस झाली आणि ती भरती तिथेच स्थगित झाली. त्यानंतर 19मध्ये असा प्रयत्न करण्यात आला आणि मग आता 2022च्या टेटवर ही जी शिक्षक भरती आहे ही 2024मध्ये होत आहे. गेले कित्येक वर्ष झाले शिक्षक भरती नाही म्हणून अभियोग्यताधारक त्रासलेला आहे. ही स्थिती जेव्हा लक्षात आली, जेव्हा जी 11,000 अभियोग्यताधारक सेवेत गेलेली आहेत, ती अभियोग्यताधारक आंदोलन करत असताना आम्ही म्हणजे मी त्यांना जॉईन झाले, त्यांना त्यांचे प्रश्न विचारले. शिक्षक भरतीची स्थिती काय आहे महाराष्ट्रामध्ये मुळात हे माहीत होते. त्या अभियोग्यताधारकांना भेटल्यानंतर खरी स्थिती जवळून मी ती परिस्थिती बघितली. परिस्थिती बघितल्यानंतर यांच्यासाठी लढणारे कोणीच नाही हे लक्षात आले. अभियोग्यताधारक जे भरतीसाठी आंदोलनाला बसलेली होती, त्यांच्यातलेच काही अभियोग्यताधारक त्यांना गायडन्स करत होती आणि त्या मार्गाने ते त्यांचे जे काम आहे ते बघत होते. त्यांची परिस्थिती जाणून घेतल्यावर अतिशय वाईट वाटले आणि त्या दिवसापासून ठरवलं की शिक्षक भरतीसाठी आपल्याला काम करायचे आहे. महाराष्ट्रामध्ये गेले 14 वर्ष झाले रखडलेली शिक्षक भरती जी कधी होतच नव्हती, ही या भरतीला आपल्याला पूर्णत्वास न्यायचे आहे अशी गाठ मी स्वतःशी बांधली आणि त्याच दिशेने आजपर्यंत मार्गक्रमण करत आहे. या 6 ते 7 महिन्यांमध्ये केलेला संघर्ष, मी पुन्हा एकदा सांगते, मी फक्त स्वतःविषयी येथे बोलणार आहे. या 7 ते 8 महिन्यामध्ये अभियोग्यताधारकांसाठी केलेला संघर्ष किती आहे, किती कष्ट आहे. मी स्वतः अभियोग्यताधारक नाही, मी स्वतः येथे लाभार्थी नाही. मी फक्त गोरगरिबांच्या मुलांना, जी मुलं शासकीय शाळेमध्ये जातात, त्यांना शिक्षक मिळावा, तसेच गोरगरिबांच्या घरातून जे कुटुंब हातमजुरी करतात, शेतकरी आहेत, अगदी सामान्य आहेत, अशा घरातली, अशा कुटुंबातील अभियोग्यताधारक जो 14 वर्षापासून शिक्षक भरतीची वाट बघत आहे, त्याची ही प्रतीक्षा कुठेतरी थांबावी, त्याचं शिक्षक होण्याचं स्वप्न कुठेतरी पूर्ण व्हावं, कुठेतरी त्याने आपल्या कुटुंबाला हातभार लावावा, यासाठी या अभियोग्यताधारकांना सेवेत येणे किती गरजेचे आहे ही गरज बघून मी या सगळ्या शिक्षक भरतीच्या प्रक्रियेमध्ये लक्ष द्यायला सुरुवात केली आणि अभियोग्यताधारकांच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभे आहे. याच गोष्टींचा पाठपुरावा करत असताना कुठेतरी लक्षात आले की इंग्लिश मीडियम आणि
मराठी मीडियम असा वाद चालू आहे. इंग्रजी माध्यमाला जास्त जागा जात आहेत आणि मराठी माध्यमाला कमी. तो वाद तिथे सोडवला. निवेदनं देण्यात आली आयुक्त कार्यालयामध्ये. तिथे आंदोलनं घेतले. मी स्वतः आंदोलन केलेले आहे. त्या दिवसापासून माझी भूमिका जी होती ती आजपर्यंत आहे, हे मी अभियोग्यताधारकांना सांगू इच्छिते. त्या दिवशी माझी भूमिका होती, ज्या दिवशी मी पहिले आंदोलन केले मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यमासाठी, शिक्षक भरती ही गुणवत्तेनुसार व्हावी. या भरतीमध्ये मीडियम मध्ये येऊ नये. मीडियम हा शब्द शिक्षक भरतीतून बाहेर काढून टाकावा आणि सरसकट गुणवत्तेनुसार शिक्षक भरती करावी, याची मागणी आम्ही केलेली होती. यासाठी आंदोलनही घेतले. कारण महाराष्ट्रामध्ये परिस्थिती अशी आहे, जी अभियोग्यताधारक डी.एड झालेली आहेत त्यावेळेस इंग्रजी माध्यमातील डी.एड कॉलेज फार क्वचित ठिकाणी असतील. बाकी सर्व ठिकाणी मराठी मीडियमचे डी.एड कॉलेज होते. आणि हे जे अभियोग्यताधारक आहेत हे गेल्या 14, 13, 12 अशा वर्षापासून वाट बघत आहेत. ही सगळी अभियोग्यताधारक जास्तीत जास्त मराठी मीडियममधून डी.एड केलेली होती. मग आता एवढ्या वर्षानंतर शिक्षक भरती होते आणि त्यामध्येही माध्यमाचा वाद, हे मला आवडलेले नव्हते आणि ते पचणारेही नव्हते. म्हणून तो जी.आर. ज्यामध्ये इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम हा मुद्दा होता, तो आम्ही आयुक्त कार्यालयाच्या गेटजवळ जाळला. मोठ्या प्रमाणात होळी केली आणि तो मुद्दा कुठेतरी शिथिल होऊन ती 11,000ची भरती करून घेण्यात आली. आता हे असं असताना यातून माझी भूमिका काय आहे? गुणवत्तेनुसार सरसकट भरती करण्यात यावी, हा माझा मुद्दा तेव्हाही होता आणि आजही आहे. परंतु काही लोक हे सगळं विसरून, कदाचित त्यांना माहिती नसेल माझ्याविषयी, सर्रास काहीही बोलत सुटतात. ते बोलताना हे विसरतात की आम्ही शिक्षक होणार आहोत, आपण कुणाला बोलत आहोत, संबंधित व्यक्तीने आपल्यासाठी काय काम केलेले आहे, या सगळ्यांचा अभ्यास नसताना तोंडात येईल ते बोलणे हे कितपत योग्य आहे? असो, प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची क्षमता ही वेगवेगळी असते. परंतु जी शिक्षक भरती वर्षानुवर्षे इथे होत नव्हती, ज्यांच्यामुळे होते, त्या व्यक्तीविषयी आपण असं विचार न करता कसं बोलावं, हा मुद्दा त्या अभियोग्यताधारकांच्या लक्षात येणं महत्त्वाचं आहे. हे सर्व सांगण्याच्या मागचे कारण असे आहे, मी थोडेसे हिस्ट्री सांगितली की शिक्षक भरतीसाठी आम्ही कोणत्या मुद्द्यावर आजही ठाम आहोत. तो मुद्दा मी तुमच्या लक्षात यावा म्हणून स्पष्ट केला. आज कन्व्हर्ट राऊंड झाल्यानंतर काही अभियोग्यताधारक आयुक्त कार्यालयामध्ये आयुक्तांना भेटण्यासाठी, मला भेटण्यासाठी येणार होते. त्या अभियोग्यताधारकांमध्ये विविध विषय होती आणि ते विषय प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पेसा, नॉन पेसा, ST, SC असे अनेक मुद्दे घेऊन अभियोग्यताधारक तिथे आलेला होता. बऱ्याच अशा महिला होत्या. ही अभियोग्यताधारक वर्षानुवर्ष भरतीसाठी वाट बघणारी अभियोग्यताधारक होते. महिला होत्यात,
ज्या 40शीत होत्या, काही पुरुष होते ज्यांची 50शी जवळ आलेली होती. असे विविध कारणं घेऊन त्यात प्रकल्पग्रस्त होते. ज्या प्रकल्पग्रस्तांना गेले 4 ते 5 पिढ्या प्रकल्पग्रस्ताचं प्रमाणपत्र असतानाही नोकरी नाही, असे ते प्रकल्पग्रस्त होते. आता प्रत्येक व्यक्ती तिथे आपापले कारणं, आपापले दुःख घेऊन आलेले होते. त्या सगळ्यांची चर्चा शिंदे सरांशी झाली. मी स्वतः तेथे होते. मी स्वतः चर्चेचा भाग होते. चर्चेत सहभागी झाले होते. प्रत्येकाचं शंका निरसन तेथे झालेलं होतं, नेहमीप्रमाणे जसं होतं तसं. त्यानंतर प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक अभियोग्यताधारक हळूच कुजबुजायला लागला की 55-60चा मुद्दा असल्यामुळे आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि तो अन्याय असा आहे जो कुठेच भरून निघू शकत नाही. इतक्या वर्षापासून आम्ही प्रतीक्षा करत आहोत, तरीही आम्हाला नोकरी मिळणार नाही. प्रत्येक व्यक्ती हा मुद्दा बोलत होती, प्रत्येक व्यक्ती. तर 55-60चा मुद्दा कुठेतरी कानावर होता, पण आज तो स्पष्ट होण्याचे कारण असे आहे की पहिला राऊंड 11,000 भरतीचा आणि त्यानंतर कन्व्हर्ट, यामध्ये बरेच अभियोग्यताधारक डावलले गेलेत. चांगले मार्क्स असूनही, गुणवत्ताधारक असूनही. मी पुन्हा गुणवत्ताधारक म्हणते, हे लक्षात घ्या. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आम आदमी पक्ष किंवा मी स्वतः एखाद्या विशिष्ट गटासाठी, एखाद्या विशिष्ट जाती धर्मासाठी काम करत नाही. हे सर्वात प्रथम तुम्ही लक्षात घ्या. गुणवत्ताधारक आणि फक्त गुणवत्ताधारक या अभियोग्यताधारकासाठी मी काम करत आहे आणि आमचा पक्षही काम करतो. ज्यांनाही कळालेलं नसेल त्यांनी प्लीज नोट डाऊन करून ठेवा. आज 55-60 या मुद्द्याविरुद्ध ज्यांनी याचिका टाकलेली होती त्या महिलाही तिथे उपस्थित होत्या, ज्या 40शी ओलांडलेली आहे, ज्या 40शीत आहेत. मी सर्वात प्रथम याचिका, कोर्ट केस या विरोधात आहे. जी लोक मला फॉलो करतायत त्यांना माझ्या काम करण्याची पद्धत अवगत आहे, माहीत आहे. जी लोक मला आता नवीन जुळतायत त्यांना कदाचित हे माहीत नसावं. मी याचिका किंवा कोर्ट केसेस या विरोधात आहे. मी माझं म्हणणं हे नाही की तुम्हीही विरोधात असावं. ज्या व्यक्तीवर अन्याय होतो, ज्या व्यक्तीला वाटते की माझा प्रश्न इथे सुटू शकत नाही, ती व्यक्ती आपल्याला स्वतःला न्याय मिळवून देण्यासाठी कोर्टात जात असते. तो त्यांचा प्रश्न आहे. जी लोक कोर्टात जातात, याचिका टाकतात, तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्या विचार करण्याची ती पद्धत आहे. परंतु याचिका, कोर्ट केस या सगळ्यांमुळे कुठेतरी भरतीत अडथळा येतो आणि कोर्टाने जरी सांगितलेलं असेल की भरती तुम्ही चालू ठेवा, असे आदेशही दिलेले असले तरीही कुठेतरी प्रशासनाला, शासनाला कोर्ट केसेसचे कारण देऊन भरती थांबवण्यात खूप छान वाटते, हेही तुम्हाला सांगते. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगते की ज्या गोष्टी बसून निषेध करून सॉल्व्ह होत असतील त्यासाठी आपण कोर्टात जाणे योग्य
नाही, याचिका टाकणे योग्य नाही. परंतु ज्या व्यक्तींना वाटत असेल की माझा प्रश्न सुटू शकत नाही, माझ्यावर खूप अन्याय होत आहे, त्या व्यक्तीला स्वातंत्र्य आहे की तिने कोर्टात जावे, तिने याचिका टाकाव्यात. परंतु याच्यासाठी मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले होते की यासाठी वेळ, काळ, महत्त्व, गरज या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण कोर्टात जायला हवं. नाहीतर तुम्ही कुठेतरी अडकता, कुठेतरी भरती थांबते आणि इतरांचेही नुकसान होते आणि स्वतःचेही होते. स्वतःचं मानसिक खच्चीकरण होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे. आता तिथे 55-60चा मुद्दा काय आहे हा मला अवगत होता आणि प्रत्यक्ष ज्यांना त्या मुद्द्यामुळे त्रास झालेला आहे ती लोक माझ्या समोर होती. आता मी तिथे एक बाईट दिली. ॲक्च्युली माझ्या भोवती त्या महिला होत्या ज्यांनी 55-60च्या विरोधात कोर्ट केस केलेली आहे, याचिका टाकलेली आहे. त्यांचे मुद्दे अगदी रास्त होते. चांगल्या गुणवत्तेने ते टेट पास होते. गुणवत्ताधारक, अभियोग्यताधारक त्या महिला होत्यात. परंतु निव्वळ या मुद्द्यामुळे त्या कुठेतरी सर्व्हिसला लागलेल्या नव्हत्या. तिथेही मी हेच बोललेले आहे की कुठेतरी या लोकांवर अन्याय झालेला आहे. हा अन्याय दूर व्हावा म्हणून 55-60चा मुद्दा कोर्टामध्ये आहे. त्याचा निकाल येईपर्यंत आपण वाट बघूयात. आणि निकाल काहीही आला आणि अन्याय होत असेल, गुणवत्ताधारक असूनही अन्याय होत असेल तर यासाठी आवाज उठवला जाईल. मी या मुद्द्यावर ठाम आहे कारण तेथे अन्याय होताना आपल्याला दिसतोय. आता काही लोक भडकलीत ते बघून, ऐकून. आता ज्यांना राग आला त्या रागाच्या भारात 2 ते 3 तास माझ्या ग्रुपवर त्यावर चर्चा सुरू झाली. केजरीवालांचे महत्त्व मला पटवून देण्यात आले. मुळात मला एक गोष्ट त्यातून एक पॉझिटिव्ह असं वाटलं की केजरीवालांचे महत्त्व तुम्हाला एवढ्या प्रमाणात माहीत आहे. केजरीवाल काय आहे, त्यांची काम करण्याची पद्धत काय आहे, दिल्लीमध्ये काय चाललं आहे. मला खूप आनंद झाला की मला केजरीवालांचे महत्त्व पटवून दिले जात आहे. त्यांच्या कामाची पद्धत मला सांगण्यात येत आहे. मला इथपर्यंत छान वाटले की केजरीवालांची काम करण्याची पद्धत कशी आहे. परंतु संबंधित व्यक्ती ज्या वेळेला केजरीवालांची काम करण्याची पद्धत जी आहे ती तुम्ही चुकीचे निर्णय घेऊन धुळीस मिळवत आहात, या वाक्याचा मला प्रचंड राग आला. मी मुळात राजकारणातच यासाठी आहे की आम आदमी पक्ष आहे. माझी विचार करण्याची शैली, माझे व्यक्तिमत्व हे सर्वसमावेशक विचार करणाऱ्या पद्धतीचे आहे. खोटेपणा, लबाडपणा, उगच काहीतरी बोलावं, अन्याय सहन करावा या पद्धतीची मी नाही. जे असेल ते सत्य समोर बोलणे हा माझा स्वभाव आहे. जिथे अन्याय असेल त्या अन्यायाला अन्यायच म्हणण्यात येईल. जे बरोबर असेल त्याला बरोबरच म्हणण्यात येईल. एखाद्या व्यक्तीसाठी, एखाद्या जाती धर्मासाठी, एखाद्या गटासाठी मी कुणाचीही बाजू घेऊ शकत नाही. ज्या भरतीसाठी मी रात्रंदिवस एक केलेला आहे, जी भरती आज माझ्या प्रयत्नाने, मी फक्त स्वतःविषयी बोलणार आहे, हेही मी इथे परत पुन्हा एकदा सांगते,
मी ज्या भरतीसाठी रात्रंदिवस एक केलेला आहे, 15च्या वरती निवेदनं तुम्हा लोकांसाठी आयुक्त कार्यालयात पुन्हा पुन्हा जाऊन दिलेली आहेत, आयुक्तांशी भांडले, कोणासाठी? मी अभियोग्यता धारक नाही आहे, हे पुन्हा एकदा सांगते तुम्हाला, तुमच्यासाठी फक्त. आणि ही भरती ही 11,000ची भरती, त्यानंतर कन्व्हर्ट राऊंड खूप मेहनतीने मी हे यश कुठेतरी खेचून आणलेले आहे. माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी. आणि 55-60चा मुद्दा घेऊन, म्हणजे समोरच्याला जे लोक बोलतायत ना त्यांना मी सांगते की इतकी साधी गोष्ट मला कळणार नाही का, ज्या भरतीसाठी मी खूप मेहनत घेतलेली आहे, कुठेतरी गोरगरिबाची लेकरं नोकरीला लागलेली आहेत, लागणार आहेत, ते लागू नयेत असा विचार मी करणार आहे का? 55-60चा मुद्दा मॅडम घेतील आणि सगळ्या याद्या रिवाईज होतील, असं कुठेतरी काहीतरी लोकांच्या मनामध्ये शिस्त आहे. आणि ह्या विचारांची लोक आणि हे ज्यांचं मत तयार झालेलं आहे की मी आज फक्त एक बाईट दिली, तेवढ्यात मला चांगली म्हणणारी लोक शांत झाली आणि जी मला ओळखतच नाही मुळात त्यांची विनाकारांची बडबड म्हणेल मी, बडबड सुरू झाली. तुम्हाला माहीत आहे का मी काय काम केलेले आहे, मी कोणत्या पद्धतीने काम करत आहे, माझी जी काम करण्याची पद्धत आहे, जो रोडमॅप आहे तो माहीत आहे तुम्हाला? माहीत नसेल तर फक्त एक काम करा, ही भरती जेव्हापासून चालू झालेली आहे तर आजपर्यंत भरती कशा पद्धतीने होत आहे याचा थोडा अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कळेल की माझी काम करण्याची पद्धत कशी आहे. या भरतीमध्ये 100% कुणाचंच समाधान होणार नाही असं आयुक्त कार्यालयातून पण सांगितलं आहे. मी हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. अन्याय मी होऊ देणार नाही कुणावरच. प्रत्येक अभियोग्यताधारक, प्रत्येक, यात कोणताही गट येत नाही, प्रत्येक अभियोग्यताधारक माझ्यासाठी महत्त्वाचा आहे आणि त्या सगळ्या अभियोग्यताधारकांचे महत्त्व सारखेच आहे, कुणाचेच कमी किंवा जास्त नाही. हे मी ह्या सोशल मीडिया थ्रू सांगू इच्छिते. ज्यांना माहीत नसेल त्यांनी प्लीज नोट डाऊन करून घ्या. प्रत्येक अभियोग्यताधारक, मग तो कोणत्याही कॅटेगरीचा असो, कोणत्याही गटाचा असो, माझ्यासाठी सारखा आहे. कोणीच माझ्यासाठी इथे स्पेशल नाही. सर्वसमावेशक बोलणे, अन्यायाच्या विरुद्ध बोलणे, सगळ्यांना न्याय मिळवून देणे हे माझे काम आहे आणि हीच भूमिका माझी शेवटपर्यंत असेल. शिक्षकी पेशात येण्यासाठी तुम्ही गुणवत्ताधारक असणं गरजेचं आहे. कुणाची तरी गुणवत्ता डावलून कुणीतरी नोकरीला लागतंय हेही चुकीचं आहे, हे मी सांगते तुम्हाला, हेही चुकीचं आहे. जी अभियोग्यताधारक माझ्या विरोधात बोलत आहेत त्यांनी सारासार विचार करावा. जी अभियोग्यताधारक उच्च गुणवत्ताधारक आहेत त्या अभियोग्यताधारकावर एखादी नियम लादल्यानंतर तो सेवेत येण्यापासून वंचित राहतो, ज्याला खूप गरज आहे, त्या अभियोग्यताधारकावर काय बीतत असेल किंवा काय त्याची मनस्थिती असेल. आयुक्त कार्यालयाची मोठी चूक अशी आहे, जेही नियम तुम्हाला लावायचे त्याची पूर्वकल्पना द्या, ही पद्धत आहे कामाची. त्याची मी सतत म्हणते की भरतीमध्ये यांना कोणत्याच प्रकारचा अजेंडा नाही आहे या लोकांजवळ. कसंही कुठेही काहीही चाललंय, काहीही मुद्दे लावतायत, काहीही काढतायत, म्हणजे किचकट, अगदी किचकट. तिथे जी व्यक्ती त्रास घेऊन येते अगदी महाराष्ट्राच्या कोपऱ्यातून, तीही येऊन यांच्या बोलण्यामध्ये कुठेतरी गोंधळते आणि थांबते कुठेतरी.
कुणाला तरी अचानक नियम सांगणे, पूर्वकल्पना न देता, हे कुठपत योग्य आहे? तुम्ही शिक्षक आहात. जी लोक माझ्या विरोधात आज बोलत होती, तुम्ही शिक्षक आहात. तुम्ही विचार करू शकायला पाहिजे. तुमची जी भावंड आहेत, जी गोरगरीब आहेत, जी गुणवत्ताधारक आहेत, त्यांच्यावर अन्याय होऊ द्यायचा आहे का आपण? तुम्ही त्या मताचे असाल, मी नाही. मग मी ओपनच्या विरुद्ध आहे, मी कॅटेगरींसाठीच बोलते, हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. मी इथे गुणवत्ताधारकाच्या बाजूने आहे. गुणवत्ताधारकाच्या बाजूने आहे. गुणवत्ताधारक शिक्षक सिस्टममध्ये आले पाहिजे, हे माझं मत आहे. आणि हे सगळ्यांचंच मत असायला हवं. आपण शिक्षण क्षेत्रामध्ये जाणार आहोत. भरतीची सुरुवात झाली तेव्हा इंग्रजी माध्यम, मराठी माध्यम, तेव्हाही मी गुणवत्तेनुसार सरसकट भरती करा हेच सांगितले. आताही मी तेच म्हणेन. मुद्दा कोणताही असू दे, मग तो इंग्रजी मराठी असू दे की 55-60 असू दे, हे माझं मत आहे. माझं स्वतःचं वैयक्तिक. कोर्टात केस आहे, आदर्श कोर्ट यापेक्षा आपण कुणीही मोठं नाही. कोर्ट जो निकाल देईल तो आपल्या सर्वांनाच ग्राह्य मानावा लागणार आहे. पण ही माझी स्वतःची भूमिका मी तुम्हाला सांगते, स्वतःचं मत सांगते की त्यावेळेसही मराठी आणि इंग्रजी माध्यमामध्ये मी बोललेले होते की त्या वादातही की गुणवत्तेनुसार सरसकट भरती करा. आणि आजही मी म्हणेन गुणवत्तेनुसार सरसकट भरती करा. अभियोग्यताधारक वर्षानुवर्ष अभ्यास करतो, त्यात स्त्रियांना घरकाम करून अगदी 40पर्यंत अभ्यास करायला लागतो. हे खूप दुःखद आहे. त्या महिलांचं दुःख त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं. काय आदर्श घेईल समाज, काय आदर्श घेतील नातेवाईक, काय आदर्श घेतील लेकरं? आज आपली आई, आपण 10वीत असतानाही अभ्यास करते तरी नोकरीला नाही. आज आपले वडील, आपण 10वीत असताना, 8वीत असतानाही अभ्यास करताय. ती लेकरं काय आदर्श घेत असतील समाजात, की अभ्यास करूनही काहीच होत नाही, हे मत त्या नवीन पिढीचं निर्माण होणार आहे. आता हा मुद्दा शासन आणि प्रशासनाला कळतो की नाही? नाही कळत. ते फक्त त्यांचे नियम, धोरणं आपल्यावर लादू बघतात आणि आपण कुठेतरी त्याचे शिकार होतो. तुम्ही सगळे माझे भावंड आहात. सर्वांसाठी मी काम करत आहे. प्रत्येक अभियोग्यताधारक नोकरीला लागावा, शाळेत शिक्षक म्हणून जावा, हे माझे मत आहे. तुम्ही कोणत्या गटाचे आहात, कोणत्या कॅटेगरीचे आहात हे मला माहीत नाही. तुम्ही गुणवत्ताधारक आहात का? आहात तर तुम्ही सेवेत या. तुम्हाला सेवेत घेतलं गेलं पाहिजे, या मताची मी आहे. आणि गुणवत्ताधारकावर अन्याय होत असेल तर त्याविरुद्धही मी बोलेल. मग स्थिती किंवा मुद्दा कोणताही असू दे, स्थिती किंवा मुद्दा कोणताही असू दे, अन्याय होत असेल गुणवत्ताधारकावर तर मी बोलेल, ही माझी भूमिका आहे. मग मुद्दा कोणताही असू देत. हे पहिले तुम्ही क्लिअर करा. आता बऱ्याच गुणवत्ताधारकांना किंवा जे आता कन्व्हर्टमध्ये लागलेले आहेत किंवा आधी 11,000 लागले, त्यांना अशी भीती वाटायला लागली, मॅडम 55-60चा मुद्दा यांनी उचलला म्हणजे कुठेतरी याद्या आता रिवाईज होतील आणि कुठेतरी अन्याय होतोय का आपल्यावर, किंवा आपण भीती निर्माण झाली. तर प्लीज ही भीती तुम्ही मनातून काढून टाका. याचिका मी आताच परवा एक मेसेज टाकलेला होता जो बराच व्हायरल झाला. मला बरेच फोन आले की मी त्यामध्ये म्हटलेले होते याद्या रिवाईज करायचं कोणीही बोलू नये. आता आज जी लोक माझ्या विरोधात बोलत होती त्यांनी कदाचित तो मेसेजही वाचलेला नसावा. माझ्याविषयी बोलताना मला तुम्ही पहिल्यापासून फॉलो करत आहात का तरच बोलावे, नाहीतर आपले शब्द खर्च करू नये, जपून ठेवा. याद्या रिवाईज होणार नाही. जी अभियोग्यताधारक मोठ्या कष्टाने कुठेतरी माझ्या प्रयत्नाने नोकरीला लागतील, तो प्रयत्न कुठेतरी
संपुष्टात येऊ नये, कुठेतरी तो प्रयत्न अयशस्वी होऊ नये. कोर्ट हे माझं मत आहे हां. कोर्टाचा निकाल यायचा अजून बाकी आहे. कोर्ट काय सांगेल त्यावर काय भूमिका प्रशासन घेईल हे प्रशासन आणि कोर्टाला माहीत. यात माझं काही म्हणणं नाही आहे. परंतु माझं वैयक्तिक मत हे आहे की जे राऊंड्स झालेले आहेत किंवा आता ह्या 16,000च्या लिस्टमध्ये जे राऊंड होणारे आहेत त्यामध्ये याद्या रिवाईज करा किंवा एखादा मुद्दा संपुष्टात येतोय म्हणून तो लागू करा हे ऐकून घेतले जाणार नाही. कोर्टाचा निकाल जो येईल त्याच्यावर सगळं ठरेल. पण माझं वैयक्तिक मत आहे सगळ्यांनाच की अशा ज्या भूमिका असतील, याद्या रिवाईज करा आणि मग कन्व्हर्ट राऊंड थांबवा आणि 10% थांबवा, हे ऐकून घेतले जाणार नाही. कुठेतरी रास्त विचार करायला शिका की कुठेतरी भरती आता सुरू झालेली आहे, इथे सगळ्यांचे काम होणार आहे, सगळ्यांसाठी मी काम करत आहे, हे मी वारंवार सांगत आलेले आहे. तरीही कुठेतरी असमाधानी किंवा अनसिक्युअर का फील करत आहात तुम्ही लोक? तुम्हाला प्रत्येक वेळेस मी सांगू का की मी तुमच्यासाठी उभी आहे, तुमच्यासाठी उभी आहे? तुम्ही लोक नोटीस नाही करू शकत का? कुठेतरी मी ती एक बाईट दिली आणि मग नाही मॅडम 10%साठी प्रयत्न करा, तुम्ही 10%साठीच बोलले पाहिजे, बाकीचे मुद्दे उचलून मग सगळंच संपुष्टात येणार आहे. तुम्ही माझ्याविषयी असा विचार कसं काय करू शकता? मला एवढी समज नाही आहे का, मला एवढी जाण नाही आहे का की मी स्वतःच मेहनत करून त्याच्यावर पाणी फिरवेल का? म्हणजे बोलताना तुम्ही लोक थोडा विचार करत चला. प्रशासनासारखी काहीही कुठेही काम करणारी व्यक्ती नाही आहे मी. माझे काम आणि माझ्या कामाचा रोडमॅप तयार आहे माझ्याकडे. मी काहीतरी बोलले आणि मग तुम्ही काहीतरी त्याच्याहून निष्कर्ष काढणार आणि मग मला बोलणार आणि मग मला तुम्ही शिकवणार की आम आदमी पक्ष काय आहे, तुम्ही 10% विषयी बोला आणि तुम्ही वेगळे कोणते तरी मुद्दे नका घेऊ. अरे हे तुम्ही मला सांगण्याची गरज आहे का? आताही परत एकदा सांगते, मी कोणत्याच गटासाठी, कोणत्याच व्यक्तीसाठी, कोणत्याच स्पेशल राऊंडसाठी काम करत नाही आहे. मी सर्वसमावेशक मुद्दे घेते. हे मुद्दे घेताना जर एखाद्यावर अन्याय होत असेल गुणवत्ताधारक असूनही मी त्या व्यक्तीच्या बाजूने बोलणार. कारण गुणवत्तेनुसार सरसकट भरती करा हे माझे म्हणणे तेव्हाही होते आणि आताही आहे. ही माझी भूमिका आहे, ही स्पष्ट आहे, यात काहीही बदल होणार नाही. मग ज्या लोकांनी कोर्ट केसेस केलेल्या आहेत, कोर्ट, ती व्यक्ती आणि आयुक्त कार्यालय यावर काय ठरवायचं आहे ते ठरवेल. पण मी आणि माझी भूमिका ही असणार आहे. एक व्यक्ती मला म्हणाली की मॅडम आता कन्व्हर्टसाठी तुम्ही एवढी मेहनत केली, आम्ही आता लागलो आणि मग तुम्हीच परत आम्हाला हे असे मुद्दे उचलून म्हणजे नोकरीपासून वंचित करणार का? अरे तुला कोणी सांगितलं बाबा मी असं करते? लगेच तुमचं मत तयार झालं आणि लगेच तुम्ही थोपून दिलं 4 ओळी लिहून, असं आहे मॅडम, हे तुम्ही करताय, हे चुकीचं आहे. तुम्ही इतक्या सेकंदामध्ये माझ्याविषयी मत बनवलं? जी व्यक्ती तुमच्यासाठी 7 ते 8 महिन्यापासून लढते. विश्वास हा एक शब्द असतो, विश्वास हा कुठेतरी आहे का तुम्हा लोकांना? जी व्यक्ती याचिका टाकायला गेली, जी दुखावली गेलेली आहे, तिच्याकडूनही बोलणार मी. अट एक आहे, याद्या रिवाईज करा, हे माझं मत आहे हां. हे ऐकून घेतलं जाणार नाही. याचिका आणि कोर्ट केस या फंदात मला पडायचं नाही किंवा मला ते आवडतही नाही. कारण स्थिती ती नाही आहे, समोरच्या व्यक्तींना तेच हवं आहे. हे मी वारंवार सांगते, पण काही लोकांच्या लक्षात येईना. परिस्थिती फार वेगळी आहे आता. म्हणून याचिका किंवा हे वेळेखाऊ जे चाललेलं आहे, जे सत्रामध्ये याचिका आहे, आता परत याचिका आहे, ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबायला हव्यात, याच मताची मी आहे. आता कोर्ट काय निकाल देणार आहे हे अजून अद्याप आपल्याला माहीत नाही आहे. पण जोही निकाल देईल तो आपल्या सर्वांनाच मानावा लागणार आहे. त्यानुसारच सगळं काही होणार आहे.
पण माझे वैयक्तिक मत मी तुम्हाला सांगितलेले आहे की जी भरती झाली आहे, जी गोरगरिबाची लेकरं आता सेवेत येणार आहे, त्यांना त्रास होता कामा नये, ह्या मताची मी आहे. सेकंड फेज येईल तेव्हा त्यावर नवीन नियम, नवीन काय ते होईल बदल, ते तेव्हा बघूयात. पण आता जी भरती होते ती अगदी सुरळीत होणार आहे आणि ती सुरळीतच होईल. मग मला लगेच विचारायला लागलेत लोक, मग 10% मग पात्र मी काय सांगते एवढ्या दिवसापासून, आता 10% विथ इंटरव्ह्यू, पात्र गैरहजर, हे याच्यासाठीच काम चालू आहे आपलं. मुळात या सर्वांसाठीच आपलं काम चालू आहे. पण याही व्यतिरिक्त कुणावर अन्याय होतोय, कोण राहून गेलं, या लोकांसाठी पण आपण विचार करायला पाहिजे. त्यांचे प्रश्न घेणं माझं काम आहे. त्यांची प्रश्न मी घेतलेली आहेत, माझं मत मी मांडलेलं आहे. गुणवत्ताधारक डावलता कामा नये, गुणवत्ताधारक डावलता कामा नये. मग तो कुणीही असू दे. सरसकट म्हणजे सरसकट, ही माझी भूमिका आहे. हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या ही गोष्ट. गुणवत्ताधारक, मला बऱ्याच लोकांनी शिकवलं की केजरीवालांचं काम असं आहे तसं आहे. कदाचित तुम्हाला माझं काम चुकीचं वाटलं असेल, कारण तुम्ही चुकीच्या दृष्टिकोनातून बघत होतात. पण आमच्या केजरीवाल सरांचं काम तुम्हा सगळ्यांनाच माहीत आहे, याचा खूप आनंद झाला मला. खूप. तुम्हाला केजरीवाल ही व्यक्ती काय आहे हे कळालं. कुठेतरी माझी चूक दाखवण्यासाठी तुम्ही केजरीवालांची सगळीच कामं मला ऐकवलीत. खूप छान वाटलं मला. आणि मित्रांनो, माझेही काम तेच आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत मी चालत आहे. कुणावर अन्याय व्हावा, गुणवत्ताधारक डावलला जावा असे मत नाही माझे. चांगला गुणवत्ताधारक शिक्षक महाराष्ट्राच्या विद्यार्थ्याला मिळावा, शाळेला मिळावा, हेच प्रयत्न आहेत आमचे. कुणाचे गैरसमज असतील तर प्लीज दूर करा आणि भाषा नीट वापरा. आपण कुणाविषयी बोलतोय, त्या व्यक्तीविषयी आपल्याला किती माहिती आहे, काहीतरी तुम्ही थोडंसं कुठेतरी ऐकलं आणि त्याच्यावर तुम्ही तुमचा जो विचार करण्याचा व्ह्यू तुमचा त्या व्यक्तीविषयी लगेच तयार झालेला आहे, तो तुम्ही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर मांडताय, हे कुठेतरी चुकीचं आहे. हे सगळ्यांच्याच विषयी मी कुठेतरी, प्रशासन असू दे किंवा मी असू दे, आपण शब्द जपून वापरले पाहिजे. आपण शिक्षक आहोत, आपल्याला एका प्रकारची शिस्त असणं गरजेचं आहे. तुम्ही सर्रास उठून कुणालाही काहीही बोलू शकत नाही. एवढे सगळे बोलल्यानंतर माझी भूमिका काय आहे याचं स्पष्टीकरण तुम्हाला लक्षात आलंच असेल. मी शॉर्टमध्ये परत एकदा सांगते, मी कोणत्याही विशिष्ट गटाकडून लढत नाही. मी कोणत्या विशिष्ट राऊंडसाठी काम करत नाही. मी कोणत्या विशिष्ट व्यक्तीसाठी काम करत नाही. मी फक्त आणि फक्त गुणवत्ताधारकासाठी काम करत आहे आणि गुणवत्ताधारकाला सरसकट भरतीमध्ये सामावून घेण्यात यावे, हेच माझे म्हणणे आहे. हे प्रथम तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि एखादा गुणवत्ताधारक डावलला जात असेल तर हे चुकीचंच आहे. आपण जर समोरच्यापेक्षा चांगले मार्क्स मिळवूनही मागे राहतोय तर वाईट वाटणारच आहे ना. किती साधी गोष्ट आहे ही. यासाठी एवढं डिस्कशन करायची काय गरज आहे? काय गरज आहे डिस्कशन करायची? एवढी चर्चा 2 ते 3 तास मी बघतेय. काहीही बोलताय, काहीही लिहिताय, काहीही टाईप करताय. अरे कुणाविषयी, कधी, काय, काही नियम आहे की नाही बोलण्यासाठी?
वेळकाळ आहे, कुणासाठी आपण बोलतोय, बरोबर आहे की नाही? तुमचे मुद्दे लाख खरे असतील, ते सगळ्यांनाच पटतील आणि प्रत्येकाने ते मुद्द्यांना तुमच्या होच म्हणायला हवं अशी काही अट आहे का? मी फक्त गुणवत्ताधारकासाठी बोलते, मग तो कोणत्याही गटाचा असू दे. मग त्या ठिकाणी तुम्हीही असतात तर तुमच्यासाठी मी तेच बोलले असते. माझे नियम अगदी स्ट्रिक्ट असतात. हे नाही आवडत आहे तर ते नाहीच, ते योग्य नाही आहे तर ते नाहीच आहे योग्य, आणि त्यावर मी ठाम असते. तुम्हाला शब्द आहे माझा, तुमच्या सगळ्यांसाठी मी काम करत आहे. कुठेतरी एका गटासाठी काम करते, दुसरा घटक कुठेतरी बाजूला राहतो, हे नाही, हे माझी पद्धत नाही आहे काम करण्याची. सर्वसमावेशक मुद्दे मी घेईल, सर्वांसाठी काम करेल. बऱ्याच लोकांना असंही वाटतं फक्त 10%साठीच काम करावं, हेही नाही योग्य. मी सर्वांसाठी बोलणार आहे, सगळ्यांचे मुद्दे उचलणार आहे, कारण सर्व अभियोग्यताधारक माझ्यासाठी सारखेच आहेत. प्रत्येक अभियोग्यताधारक खूप कष्टाने, खूप वर्षाची वाट बघून इथपर्यंत आलेला आहे, हे मला माहीत आहे. जी माझ्याविषयी आज बोलत होती तेही तितक्याच कष्टातून आलेली आहेत, याची जाणीव आहे मला. तुमच्या सगळ्यांसाठी विशिष्ट वेळ देऊन मी हे सगळं काम करत आहे, सगळे अपडेट घेत आहे. शिक्षक भरती कशी पूर्ण होईल याकडे माझं लक्ष केंद्रित आहे. कोणता तरी एखादी मुद्दा उचलून कुठेतरी सगळं फिसकटून टाकणे वगैरे हा हेतू नाही आहे माझा. इतकं खालच्या लेव्हलचा विचार नाही करत मी कधी. अन्याय होऊ नये गुणवत्ताधारकावर, हा अन्याय होऊ नये बस. योग्य गुणवत्ताधारक सिस्टममध्ये यायला पाहिजे, ही अशी भूमिका आहे. मुद्दा कोणताही असू दे, गुणवत्ताधारक माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. तुम्ही सगळे माझ्यासाठी महत्त्वाचे आहात. ही जी चर्चा आहे त्यासाठी मला हे स्पष्टीकरण आता इथे द्यावं लागलं, की जेणेकरून तुम्ही सर्वच अभियोग्यताधारक कुठेतरी काहीतरी विचार करायला, जे अभियोग्यताधारक सिलेक्ट झालेले आहेत त्यांनाही चिंता वाटायला लागली. हे ज्यांचं सिलेक्शन झालंय वगैरे यांनी कुठेतरी यांना थांबवावं, हा विचाराची नाही आहे मी. हे माझं वैयक्तिक आहे. कोर्टाचे जे निकाल आहेत ते अजून येणे बाकी आहे, त्यांचा निर्णय काय होतो तो निर्णय आणि माझा काही एक संबंध नाही आहे. मी इथे सुरुवातीलाच सांगितलं की मी वैयक्तिक माझ्याविषयी बोलणार आहे, माझं मत मांडणार आहे, माझी भूमिका असणार आहे, आणि तुमचे काय गैरसमज असतील ते मी इथे दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक व्यक्तीची काम करण्याची एक पद्धत असते, एक ढाचा असतो, तो ढाचा असा आहे, काम करण्याची पद्धत अशी आहे. सर्वसमावेशक मुद्दे उचलले जातील, अन्याय कुणावर होणार नाही आणि गुणवत्ताधारकावर तर कधीच नाही. कुणाला वाईट वाटतंय, कुणीतरी माझ्यावर रागावलंय, माझ्यावर रागावण्याचीही गरज नाही, तुम्हाला वाईट वाटण्याचीही गरज नाही. सरळ सोपा विचार करायला शिका, सर्वसमावेशक विचार करायला शिका. समाजात खूप प्रकारचे लोक आहेत, त्या सर्वांविषयी विचार करायला शिका. आपण फक्त स्वतःपुरता विचार नाही करू शकत, पण फक्त स्वतःसाठी विचार नाही करू शकत, आणि आता तो प्रत्येकाचा विचार करण्याची पद्धतीवर अवलंबून आहे की कोणी कोणासाठी विचार करावा. पण या भरतीत परत एकदा शेवटी जाताना सांगते, सुरुवातीपासून गुणवत्तेनुसार सरसकट भरती करावी, आणि आताही मी त्याच मुद्द्यावर ठाम आहे. विषय कोणताही असू दे, मुद्दा माझा तोच आहे, हे सर्वांनी लक्षात घ्या. आणि गैरसमज काही असतील ते दूर करा. मला प्रत्यक्ष फोन करून तुम्हाला काही वाटत असेल तर बोला, मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तत्पर आहे. तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तरं माझ्याकडे आहेत. चुकीच्या गोष्टींना साथ देणे, चुकीच्या गोष्टींसाठी पाऊल उचलणे, चुकीच्या गोष्टींना हो म्हणणे,
हे माझ्या लिस्टमध्ये नाही, या गोष्टी माझ्या लिस्टमध्ये नाही. मला अन्याय झालेला कोणावर आवडत नाही. तुमच्या प्रत्येकावर अन्याय झालेला आहे आणि त्यासाठी मी निस्वार्थीपणे येथे लढा देते. मला काय म्हणाले, स्वतःच्या स्वार्थाची पोळी भाजली जाते. अरे ही शब्द येतात कुठून तुम्हा लोकांना? स्वतःच्या स्वार्थाची पोळी भाजली जाते. विधानसभेसाठी हे सगळं अभियोग्यताधारकांमध्ये भांडणी लावणं चालू आहे. तुम्ही काय विचार करताय तुम्ही लोक? विधानसभेसाठी जर मी हे करते तर मला सगळ्यांचंच मतदान महत्वाचं आहे ना इथे. अरे काय तुम्ही, म्हणजे 2 गटांमध्ये भांडणं लावून काय काय होणार आहे? मतं तर सगळ्यांचीच हवी असतात ना. एक उदाहरण सांगते तुम्हाला. मतं तर सगळ्यांची, मी तर सगळ्यांशी गोडच बोलायला पाहिजे ना. मग जर मी माझी पोळी भाजून घेते, विधानसभेच्या दृष्टिकोनातून मी जर काम करते, तर मी तर सगळ्यांशी गोड बोलायला हवं, सगळ्यांनाच हो म्हणायला हवं. मी सगळ्यांशी अगदी म्हणजे 2 गट 3 गटासाठी किंवा असं भांडणं का लावणार मी? याने काय होईल? साधं गणित आहे ना. 50 लोक आहेत, मी आमदारकीसाठी उभे आहे, बरोबर? मग ती 50ची 50 मतं मला पडावीत असा माझा दृष्टिकोन असेल ना, की यांच्यामध्ये भांडणं लावायची आणि 15 20 30 असं गट करून कुठेतरी एका गटाचीच मला मिळतील. मग मी त्या 50 मतांसाठी मतं मिळाल्यावर खुश होईल की ही 15 20? काय विचार करताय तुम्ही लोक? विधानसभेसाठी गटांमध्ये भांडणी. अरे बाबा, इतक्या खालच्या पातळीचे विचार करणारे लोक नाही आहोत आम्ही. स्वतःची पोळी बिळी भाजताय. अरे काय बोलताय तुम्ही लोक? पोळी भाजून घेतली जाते. तुमचे प्रश्न महत्वाचे आहेत बाबा आमच्यासाठी. आमची पोळी आणि भाकरी दूर राहू द्या, तिला मध्ये नका आणू. निस्वार्थीपणाने तुमच्यासाठी काम करत आहोत. शैक्षणिक क्षेत्रामध्ये आमचे खूप मोठे काम आहे आणि तेच काम आम्ही महाराष्ट्रात करू बघत आहोत. आणि त्या भूमिकेतून मी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी झालेली आहे. हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या. पोळी भाजताय, भाकरी भाजताय, हे भाकरी आणि पोळी बाजूला ठेवा आणि आपल्या शिक्षक भरतीवर कॉन्सन्ट्रेट करा. एकत्रित लढा. पुढचा फेज कसा होईल याकडे लक्ष द्या. राऊंड कसे लागतील याकडे लक्ष द्या. 50,000ची भरती या लोकांकडून करून घ्या. आणि तुम्ही तुमचं करून घेण्यामध्ये समर्थ असाल, तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही करा, मला रजा द्या, मी दुसरे कामं करते. पण हे होऊ द्या पूर्ण. सगळ्यांनी नोकरीला लागा. सगळ्यांचा विचार करा, स्वतःपुरता विचार नका करू. खूप वर्षातून शिक्षक भरती होते. प्रत्येकाला गरज आहे नोकरीची. प्रत्येक जण कुठेतरी समाजामध्ये त्रासलेला आहे. कुठेतरी व्यक्ती आत्महत्या करू बघत आहे. कुठेतरी शेतकऱ्याचं लेकरू नोकरीसाठी तरसत आहे. ह्या गोष्टींचा विचार करा. तुम्ही शिक्षक आहात. जे तुम्ही आता तुमच्या वागण्यामध्ये दाखवणार आहे तेच तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवणार आहात पुढे जाऊन. तोच आदर्श ते विद्यार्थी घेतील. आलं सगळ्यांच्या लक्षामध्ये कसं आपण वागायला हवं? खूपच वाटत असेल की आम्ही करू शकतो, मॅडम चुकतायत, तर ठीक आहे, तुम्ही पुढाकार घ्या आणि या सगळ्या मुलांना भरती कंप्लीट करून नोकरीला लावा. बरं, तुम्ही घ्या काम हातात. कशाला तुम्हाला कोणाची गरज भासायला पाहिजे? एवढं बोलते आणि संपवते. आता कदाचित मुद्दा तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल. माझी भूमिका अगदी स्पष्ट असते आणि रास्त असते. मला विश्वास आहे स्वतःवर आणि माझ्या काम करण्याच्या पद्धतीवर. आता रजा द्या.
धन्यवाद.